तरीच काय, मेलेला माणूस परत कसा येणार? काय करू मी? मायाताई, 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 तू तू आत्ता मला हाक मारली? आत्ता म्हणजे? नाही, आत्ता मला बाहेरून हाक ऐकू आली. नाही, मी बाहेरून कशी हाक मारेन? मी माझ्या खोलीतून आलो होता. दादा, मी तुला रंग लावणार आहे. आर्याची आठवण येते. विश्वा, अरे होळीचा सण हा मनातली किलमिश दूर करण्यासाठी असतो. मला माहित आहे आर्यामध्ये आणि तुझ्यामध्ये जे काही गैरसमज झाले ते दूर व्हायला हवेत. म्हणून मी आणि अर्चनाने ठरवलंय की आपण तिच्या घरी जाऊया, तिला भेटूया, होळीच्या शुभेच्छा देऊया. अर्जुन, अर्जुन मला सांग ना बाळा, कुठे आहेस तू? शोधा मायाताई, एका आईची नजरच मुलाला शोधेल. हॅलो. काय मायाताई, तुम्ही मला बघायला बाहेर गेलात आणि मी इथे घरात तुमची वाट बघत बसलो. अर्जुन, अर्जुन तू इथे बसलायस? काय झालं रे बाळा? ताई, तुम्ही माझ्या बरोबर जे केलं ते कुठलीही आई कुठल्याही मुलाबरोबर कधीच करणार नाही. मी दोषी आहे. मी त्या दिवशी फोन केला म्हणून तुझा ऍक्सिडेंट झाला, पण तुझ्या बाबतीत असं व्हावं असं खरंच मला वाटलं नव्हतं. अर्जुन, ए अर्जुन, तू? सीआयडी. आणि मग अर्जुन? पाहिलं सार्या, मी म्हटलं होतं ना तुला, याच बाईने मारलंय अर्जुनला. यांनी त्या दिवशी कोणाला तरी फोन केला होता आणि त्याच्यानंतर अर्जुनचा ऍक्सिडेंट झालाय. तुम्हाला आलेला फोन अर्जुनने नाही, सीआयडीने केला होता. मायाताई, खेळ तुम्ही सुरू केला, संपवणार मी. का केलं मायाताई? कशासाठी सांगा ना. त्याने तर प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली होती. मी अर्जुनच्या ऍक्सिडेंटला जबाबदार नाहीये. मान्य आहे की त्या रात्री मी फोन केला होता, पण मी त्या दिवशी कोणाला फोन केला होता हे तुला कळलं ना, तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. कोणी केलंय अर्जुनचा ऍक्सिडेंट? हे बघ आर्या, ते नाव जर तुला कळलं मायाताई सांगा. विश्वमोहन जयवंत. मी त्या दिवशी तुझ्या भावाला विश्वमोहन जयवंतलाच फोन केला होता. हे शक्य नाहीये. मला माहिती होतं तुला हे सहन होणार नाही. अगं आर्या, तू आणि अर्जुनने त्याच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. विश्वमोहन फक्त तुमच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करत होता, पण जेव्हा त्याला कळलं की तू आणि अर्जुन तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करताय, तेव्हा तो चिडला. सर्वात वाईट त्याला या गोष्टीचं वाटत होतं की त्याच्या कंपनीचे 51% शेअर्स हे माझ्या नावावरती होणार होते. त्या दिवशी जबरदस्तीने विश्वमोहनने तुला स्वतःच्या घरी थांबवून घेतलं होतं. अर्जुन चिडून घरी आला. घरी आल्यावरती त्याला कळलं की अजय आणि मितालीने फसवून स्वतःच्या नावावरती प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून घेतले. प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन तो घराबाहेर पडला. त्याच्या मागोमाग अजयही बाहेर गेला. मला खूप भीती वाटली बाळा, म्हणून मी लगेच विश्वमोहनला फोन केला. त्यावरती विश्वमोहन भडकला. मला म्हणाला, बरं झालं अर्जुन इथे यायला निघालाय ते. आता मी ते प्रॉपर्टीचे पेपर्सही घेतो आणि अर्जुनलाही सोडत नाही.